कॅफे स्टाईल चमचमीत वॉर्म आणि कम्फर्टिंग असा एगलेस मशरूम स्टफ्ड ब्रेड आपण आज बनवणार आहोत, तोही घरच्या घरी। सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे पाऊण कप पाणी, त्यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून ईस्ट। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की यामध्ये घालायचं आहे 2 कप मैदा, त्याचसोबत चवीपुरतं मीठ किंवा अर्धा टीस्पून मीठ, 1 टेबलस्पून मिल्क पावडर। हे सर्व जिन्नस घालून झाले की सुरुवातीला लो स्पीडवरती आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं मळून घ्यायचं आहे। हे पहा साधारण असं दिसेल। सुरुवातीला ब्रेडचा डो थोडासा चिकट दिसेल, पण हळूहळू हा एकत्र येतो आणि अजिबात चिकट होत नाही। 5 ते 6 मिनिटं झाली की स्पीड वाढवायचं आहे आणि पुन्हा 5 ते 6 मिनिटं अजून मळून घ्यायचं आहे। स्टँड मिक्सर नसेल तर हातानेही तुम्ही हे मळू शकता। हाताने कसं मळायचं ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला आहे, लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तो चेक करा। आता हे मळून झालं की 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल मिक्स होईपर्यंत लो स्पीडवरती हे व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। डो जर खूप चिकट वाटत असेल तर थोडासा मैदा शिंपडा, पण घट्ट करू नका, ब्रेड मऊ होणार नाही। हे पहा मस्तपैकी चिकना आणि चकचकीत असा ब्रेड डो आपला तयार आहे। ब्रेड डो आपला तयार आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। थोडंसं तेल लावायचं आणि डोला झाकून 1 तास गरम जागी ठेवायचं, म्हणजे तो दुप्पट फुलेल। ब्रेड करताना नेहमी ईस्टची एक्सपायरी डेट चेक करायची। ईस्ट जर एक्सपायर झाला असेल तर पीठ आपलं व्यवस्थित फुलणार नाही। चला, ब्रेड डो आपला तयार आहे। आता आपण ह्याचं स्टफिंग करायला घेऊयात। कढईमध्ये 1 टेबलस्पून बटर घालायचं, त्यामध्ये घालायचं 1 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेला लसूण। लसूण हलकासा परतायचा। लसूण परतून झाला की यामध्ये घालायचा कांदा, 1 कप कांदा घालायचा आणि कांदा घालून आपल्याला छान कांदा कॅरमलाइज करून घ्यायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला असा परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान लाल रंग आला आहे। आता आपण ह्यामध्ये बाकीचे जिन्नस घालूयात। ह्यामध्ये जाणार मशरूम्सही एकदम बारीक चॉप करून घ्यायचे। 2 कप बारीक चिरलेले मशरूम्स घालायचे। हे 200 ग्राम मशरूम्स आहेत, ते मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहेत। कांदा जसा बारीक चिरून घेतला होता तसेच मशरूमसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत। चॉपरमध्येही तुम्ही हे करू शकता। आता ह्यामध्ये घालायचं आहे 2 टीस्पून मिक्स्ड हर्ब्स, चवीपुरतं मीठ। यामध्ये आपण चीज घालणार आहोत। चीजमध्येही मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घाला। आणि ½ टीस्पून घालायचं आहे काळी मिरीची पूड। आता हे सगळं हाय फ्लेमवरती आपल्याला हलवून घ्यायचं आहे। मशरूम्सला पाणी सुटतं, हे पहा असं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे। जोपर्यंत मिक्सचर आपलं हे पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे। मशरूमचं हे जे स्टफिंग आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण ड्राय झालेलं आहे। वरतून छान कोथिंबीर भुरभुरायची, मिक्स करून घ्यायची आणि हे थंड करायला ठेवायचं। मशरूमचं पाणी आटवणं महत्त्वाचं आहे, नाहीतर ब्रेड ओला होईल। तुम्ही इथे पालक, कॉर्न किंवा पनीरही ॲड करू शकता। सुंदर चमचमीत झक्कास असं आपलं मशरूम मिक्सचर तयार आहे। थंड करायला ठेवूयात। मशरूमचं हे स्टफिंग बनवताना 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। एकतर हे हाय फ्लेमवरती परतायचं आणि कांदा जो आहे तो लालसरच परतून घ्यायचा, कॅरमलाइज होऊन द्यायचा। हे पहा छान ड्राय आणि थंड झालेलं आहे मशरूमचं हे मिक्सचर। यामध्ये आता घालायचं आहे 1 कप चीज। तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता, मी ते मोझरेला चीज वापरलं आहे। मशरूम पूर्णपणे थंड झाल्यानंतरूनच आपल्याला चीज घालायचं आहे। चला, मशरूमचं स्टफिंग तर आपलं रेडी आहे। आता डो पाहूयात फुलला आहे की नाही। वाह, मस्त फुलला आहे डो, दुप्पट झाला आहे। ह्याला पंच करून घ्यायचा आणि ह्यामधली सगळी हवा काढून घ्यायची। किचन प्लॅटफॉर्मवरती घेऊन थोडंसं मळून घ्यायचं ह्याला हलकंसं। डो आपण व्यवस्थित मळून घेतला होता, त्यामुळे ग्लुटन व्यवस्थित फॉर्म झाला आहे। पीठ चिकट नाही आहे अजिबातच। हलक्या हाताने ह्याला मळून घ्यायचं आणि तुम्ही आता ज्यामध्ये बेक करणार आहेत त्यावरतीच लाटून घेऊ शकता। डोवरती आता कोरडं पीठ थोडंसं शिंपडून घ्यायचं। खालच्या आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूनी कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि हे आपल्याला मध्यम जाडसर लाटून घ्यायचं आहे। आज आपण इथे प्लीटेड ब्रेड करणार आहोत।
खूप सुंदर दिसतो हा ब्रेड. सर्व बाजूंनी एक समान आणि एकसारखा लाटून घ्यायचा आहे. खूप जाड किंवा खूप पातळ लाटायचं नाही, मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे. यामध्ये आपण स्टफिंग घालणार आहोत. खूप पातळ जर लाटला तर स्टफिंग व्यवस्थित राहणार नाही त्यामध्ये, आणि खूप जाड असेल तर त्याची चव चांगली लागत नाही. त्यामुळे असा मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा. आणि आता आपलं जे मशरूम स्टफिंग आहे ते घ्यायचं आणि लाटलेल्या ब्रेड डोच्या मधोमध आपल्याला हे स्टफिंग पूर्ण घालून घ्यायचं आहे. स्टफिंग अगदी मधोमधच घालायचं. आपण आज प्लीटेड ब्रेड करणार आहोत, त्यामुळे हे व्यवस्थित मधोमध पसरून घ्या वरून खालपर्यंत. आणि हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे ब्रेड डो आणि स्टफिंगचं. हे पहा, पूर्ण स्टफिंग आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. खूप सुरेख आणि सुंदर ब्रेड लागतो हा खायला. दिवाळी येते, पार्टी होस्ट करत असाल, आपल्या मित्रमैत्रिणीला तुम्ही घरी बोलवत असाल, सारखं सारखं गोड नाही खाऊ वाटत, काहीतरी वेगळं करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही हा मशरूम स्टफ्ड ब्रेड करू शकता. बरं, आपलं स्टफिंग पसरून झालं आहे. चाकू घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडनी असे काप करून घ्यायचे. दोन्ही बाजूला काप करून घ्यायचे. असा सुंदर आकार येतो त्याचा. आणि नंतरून एक एक बाजू घेऊन असं आपल्याला हे व्यवस्थित प्लीट करून घ्यायचं आहे. आपण जशी वेणी घालतो तशीच एक साईड घ्यायची, दुसऱ्यावरती टाकायची आणि असा पूर्णपणे हा ब्रेड आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही हा ब्रेड लोफ, गोल ब्रेड किंवा आपण जसा प्लीटेड ब्रेड केला आहे, ह्या तिन्ही प्रकारात बनवू शकता. ब्रेड संपूर्ण व्यवस्थित प्लीट करून झाला आहे, बंद करून झाला आहे. सुरेख दिसतोय ना. आता इथे माझ्याकडून एक चूक झाली आहे. आता इथे मी चॉपिंग बोर्ड किंवा तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर लाटू नका. तुम्ही ज्यामध्ये बेक करणार आहात शक्यतो ट्राय करा की त्यावरतीच लाटायचं. स्टफिंग घातल्यानंतरून मला हे उचलून बेकिंग ट्रेवरती ठेवायला फार त्रास झाला, त्यामुळे शेप हलकासा बिघडला आहे. हरकत नाही, शेवटी ब्रशने थोडंसं दूध किंवा बटर लावायचं. ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचा आणि हा ब्रेड 25 ते 30 मिनिटं बेक करायचा आहे. जोपर्यंत तो सोनेरी रंगाचा होत नाही तोपर्यंत. बाहेर काढून लगेच बटर लावायचं, म्हणजे ब्रेड सॉफ्ट राहतो. जर ओव्हन नसेल तर हाच ब्रेड तुम्ही कढईतही बेक करू शकता. हा ब्रेड तुम्ही सूपसोबत, केचपसोबत किंवा अगदी फक्त चहासोबतही खाऊ शकता. एकदम भन्नाट झाला आहे आपला मशरूम स्टफ ब्रेड. एकदम मस्त भन्नाट, वॉर्म आणि चीजी आहे हा ब्रेड. एखाद्या कॉफी शॉपमधून किंवा एखाद्या बेकरीमधूनच ऑर्डर केला आहे की काय, अशी ह्याची चव आहे. एकदा तरी नक्की ट्राय करा. गरमागरम हा ब्रेड सूपसोबत तर अजून छान लागतो. स्टफिंग पहा किती सुंदर आणि भरभरून आहे. ब्रेड डो आणि मशरूम स्टफिंगचं प्रमाण हेच ठेवा. रेसिपी आहे तशी फॉलो करा आणि ह्या दिवाळीला तुमच्या घरच्यांसाठी किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी खास करून हा मशरूम स्टफ्ड ब्रेड नक्की बेक करून पहा. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ते. व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.